नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या नवीन देशामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला त्या देशामध्ये बरंच काही नवीन शिकायला आणि पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांची संस्कृती आणि काम करण्याची पद्धती यामध्ये पण बराच बदल असतो. मित्रांनो, गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून कॅनडाविषयी नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी अशीच एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे. आज कामानिमित्त मी थोडंसं बाहेर चाललो होतो आणि बाहेर जात असताना एका रोडच्या साईडला शेतामध्ये मला खूप मोठ्या आकाराचे बेल्स दिसले. जेव्हा मी कॅनडामध्ये नवीन आलो होतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये प्रश्न यायचा की कॅनडातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये अतिशय सिस्टमॅटिकपणे पॅकेजिंग करून ठेवलेल्या या गोलाकार वस्तू काय असतील. माझा जन्म हा शेतकरी कुटुंबात झालेला असल्यामुळे मला लहानपणापासूनच शेतीविषयी नवनवीन माहिती जाणून घेण्याची नेहमीच इच्छा असते. भारतामध्ये खेडेगावात शेती कशी केली जाते, शेतातली कामं कशी केली जातात ही मी खूप जवळून पाहिलेली आहेत आणि केलेली पण आहेत. चला तर मित्रांनो, मग तुम्ही पण माझ्या सोबत या आणि कॅनडातील शेतामध्ये हे भल्या मोठ्या आकाराचं गोलाकार काय ठेवलेलं आहे ते आपण जाणून घेऊया. कॅनडामध्ये जवळपास 5 ते 6 महिने बर्फ असतो आणि या बर्फाच्या दिवसामध्ये कॅनडामध्ये कुठल्याच प्रकारची शेती होत नाही आणि शेती करणं हे खरंच खूप त्या दिवसांमध्ये अवघड असतं. खूप जास्त थंडी असल्यामुळे त्या दिवसांमध्ये कुठल्याच प्रकारचे प्लांट्स हे वाढत नाहीत. तर हे जे वजनदार आणि भल्या मोठ्या आकाराचे गोलाकार रोल्स आहेत याला इकडे कॅनडामध्ये हे रोल्स असं म्हणतात. तर हे पूर्णपणे गवतापासून बनवलेले असतात. मशीनच्या साहाय्याने यांना गोलाकार आकार दिला जातो. कॅनडा असेल किंवा अमेरिका असेल, इकडे बऱ्याच शेतकऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गायी आणि घोडे असतात आणि जेव्हा या देशामध्ये बर्फाचे दिवस असतात त्या दिवसांमध्ये याच गवताचा उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून केला जातो. कॅनडामध्ये बरेच असे शेतकरी आहेत जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गायीचं पालन करतात आणि त्यापासून दूध व्यवसाय करतात. काही शेतकऱ्यांकडे तर 300 किंवा 400 एवढ्या प्रमाणामध्ये गायी असतात आणि त्या गायींना मग बर्फाच्या दिवसांमध्ये चारा म्हणून या गवताचा उपयोग केला जातो. तर हे गवताचे रोल्स इकडे शेतकरी कसे बनवतात ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मोकळ्या जागेमध्ये इकडे शेतकरी जवळपास 4 ते 5 प्रकारचं गवत वाढवतात आणि त्या गवताला मशीनच्या साहाय्याने प्रॉपरली कट करून घेतात. कट केल्याच्या नंतर जवळपास 5 ते 6 दिवस हा चारा सूर्यप्रकाशामध्ये वाळवला जातो आणि त्यानंतर मशीनच्या साहाय्याने त्याला गोलाकार आकार दिला जातो. मला थोडंसं जवळ जाऊन दाखवतो की किती सिस्टमॅटिक आणि सुंदर असे हे रोल्स त्यांनी बनवले आहेत मशीनचा उपयोग करून. तर हे एक विशिष्ट प्रकारचं गवत असतं. हे पहा, तर याला असं प्लास्टिकचं आहे, त्या प्लास्टिकच्या दोऱ्यांमध्ये त्याला प्रॉपरली असं रॅप केलेलं आहे जेणेकरून ते सगळं असं एकत्र राहावं म्हणून. तर मित्रांनो, या रोल्सची हाईट किती आहे ते तुम्हाला मी दाखवतो. मी याच्या शेजारी उभा आहे. तर माझी हाईट जवळपास 5 फूट 10 इंच आहे. तर तुम्ही त्यावरनं इमॅजिन करू शकता की जवळपास 5 फूट 5 इंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशा हाईटचे हे रोल्स आहेत. तर हे खूप मोठ्या मोठ्या आकाराचे रोल्स असतात.
हे जे रोल्स आहेत याचं वजन हे साधारण 500 ते 1000 किलो या रेंजमध्ये असतं. सुरुवातीला हे खूप वजनदार असतात, परंतु त्यानंतर जसं जसं सूर्यप्रकाशामध्ये आपण याला ठेवतो, वाळल्यानंतर याचं वजन कमी होतं. जवळपास 4 ते 5 प्रकारच्या प्लांट्सचा वापर करून बनवलेला हा चारा असतो, त्यामुळे हा चारा गुरांसाठी खूप पौष्टिक असतो. काही शेतकरी या प्रकारचे हे रोल्स बनवून इतर शेतकऱ्यांना विकतात आणि त्यापासून त्यांना इन्कम पण होते. तर मित्रांनो, तुम्हाला थोडंसं जवळ जाऊन या गवताला हात लावून दाखवतो. तर हे अशा प्रकारचं आहे, ते तुम्हाला क्लोजली पाहता येईल. तर हे पहा, सॉफ्ट आहे, हे जास्त असं हार्ड नाही आणि असं इझिली याला ब्रेक करू शकतात ॲनिमल्स. मशीनच्या साहाय्याने हाय प्रेशरचा उपयोग करून या रोल्सला प्रॉपर आकार दिला जातो आणि त्याचबरोबर याची सिस्टमॅटिक पॅकेजिंग केलेली असते, त्यामुळे हे सहजासहजी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावरती नेते वेळेस तुटत नाहीत. आजूबाजूला कोणी दिसलं नाही, त्यामुळे मला या ट्रॅक्टरवरती बसून तो फील घेण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे मी या ट्रॅक्टरवरती थोडा वेळ बसलो. मित्रांनो, खूप मोठ्या साईजचं ट्रॅक्टर आहे हे. कोणाचं ट्रॅक्टर आहे मला माहिती नाही. इथे आजूबाजूला कोणी शेतकरी दिसले नाही. चला म्हटलं या ट्रॅक्टरमध्ये बसून पाहूया कसं वाटतं ते. छान वाटलं मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये बसून. कोणाचा ट्रॅक्टर आहे काय माहिती नाही, परंतु तो अनुभव घेतला मी थोडा वेळ बसून त्यामध्ये. बालपणीचे खोड्या करायचे गुण मात्र अंगामधनं आणखीन काही गेलेले नाहीत. चला म्हणलं या रोल्सवरनं उड्या मारून पाहूया कसं वाटतं ते. छान वाटलं मित्रांनो, लहानपणची आठवण आली, शेतामध्ये मजा केलेली. चला तर मित्रांनो, मग हा व्हिडिओ आता इथे संपवतो. आशा करतो की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला आणि पाहायला मिळालं असेल. कॅनडामधील शेतांमध्ये हे मोठ्या आकाराचे दिसणारे हे रोल्स काय असतात आणि त्यांचा काय उपयोग केला जातो याविषयी तुम्हाला मी थोडीशी माहिती दिली.
चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया आणखीन एखाद्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.